आणि मी प्रेमाने दिलेलं गिफ्ट जर का तुला तुला श्रीमंतीचा माज वाटत असेल ना तर माझ्या या इमोशन्सला या गिफ्टला काही किंमतच उरत नाही। त्यामुळे हे घे, इथून निघून जा, त्याचं काय वाटेल ते कर, फेकून दे, पण मला माझ्या डोळ्यासमोर ते गिफ्ट नकोय। इनफॅक्ट तू सुद्धा मला माझ्या नजरेसमोर नकोयस। आणि तसंही त्या भिकारड्या फडतूस मेकॅनिक पासून ना तू लांब राहिलेलीच बरी, आणि त्याच्याशी मैत्री केलेली आम्हाला मुळीच चालणार नाही। बस या अशा मूर्ख मुलीला जन्माला घातलं ना माझीच चूक आहे, बाकी काही नाही। प्लीज जा इथून, मला नाही भेटायचंय कोणाला आणि कोणाशी बोलायचं नाहीये। प्लीज जा इथून। बैठू डॅडू जा तू। ओ अरे डॅडू डॅडू काय है? मंकी, जो तुम्हारी मंकी सब बात जानता है। मला नको आता है। हे तू बोलतेस? तुला आठवत आहे तू लहान असताना जेव्हा रुसायचीस तेव्हा मी तुला असंच मनवायचो, है की नाही? पण तेव्हा मी लहान होते, आता मी मोठी झालीये। पण अजूनही तू माझी बेटूच आहेस ना। पण काय आहे, या मंकीला ना तुझी मन की बात आता कळतच नाही ग, खरंच। असं नाहीये डॅडू। अरे मग कसं आहे सांग ना मला। हा, तुला माहितीये बेटू, मी ना एक नंबरचा मवाली माणूस होतो, एकदम गुंड, येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक माणसाला बापावरून शिव्या देणारा माणूस। बाप म्हणून हा कसा वागेल ना ह्याची भीती वाटायची लोकांना। पण मग तू झालीस। लोक म्हणतात की पोरांना आम्ही जन्म दिला, पोरांना आम्ही जन्म दिला, पण तू माझ्यात एक माणूस जन्माला घातलास। बाप म्हणजे काय असतो ना हे मला माहितीच नाही ग, पण बेटू तू ना बोबड बोलून बोलून मला शिकवलंस बाप काय असतो ते। तू जगातला सगळ्यात बेस्ट डॅडू आहेस डॅडू। नाही ग बेटू, मी अजूनही कमी पडतोय तुझा बाप म्हणून। मला ना नाही आवडत आहे तुझं हे ओरडणं रडणं रुसणं, पण मी काय करू ग, मला काही कळतच नाहीये। तू समजाव ना मला, शिकव, मी खरंच प्रयत्न करीन ग तुझा बाप म्हणून। डॅडू मला खूप कसं तरी होतंय रे, त्यात मम्माचं हे वागणं। मला ना असं वाटतंय की मम्मा हात धुवून मागे लागलीये माझ्या। मी माझे सगळे लाड पुरवा असं नाही म्हणते ना तुम्हाला। मी हट्ट गेला तर मला ओरडा तुम्ही, पण ऍटलीस्ट मला काय हवंय, माझ्या मनाला काय हवंय त्याचा थोडा तरी विचार करा। बेटू सांग ना मला तुला काय हवंय ते। मम्मा नाही तर मी आहे ना, मी देईन तुला काय हवंय ते। मला माझी मैत्री टिकायला हवी आहे डॅडू। एकच तर मित्र आहे रे माझा, आणि तो सुद्धा खूप स्पेशल आहे। तो इतरांसारखा असा मजा मस्ती करणारा, टाइमपास करणारा नाहीये, खूप चांगला आहे। तो जर का माझ्यापासून असा लांब गेला तर कसं छान वाटेल अरे मला। जसं बाप होणं तू माझ्याकडून शिकलास ना, तसं मित्र होणं मी त्याच्याकडून शिकलीये। पण आता हे सगळं इतकं जास्त ताणलं गेलं ना की भीती वाटते की हे सगळं तुटेल, आणि हे सगळं फक्त मम्माच्या या वागण्यामुळे होतंय। शर्मिलाचं ना थोडं जास्तच झालं, तिच्या साईडने ना मी सॉरी म्हणतो तुला। पण बेटू एकच गोष्ट लक्षात ठेव, मित्रासाठी ना मम्माला आणि डॅडूला अजिबात दूर करायचं नाही, कारण तुझ्यासाठी जसा तो एकच मित्र आहे ना, तशी आमच्यासाठी फक्त तू एकटीच आहेस। पण डॅडू मी मम्माला हे सगळं ना जिलबी सारखं गोल गोल फिरत चाललंय।
आपण एक काम करूया, तूही सोडून दे, मीही सोडून देतो. आपण मस्तपैकी डिनर करूया. हा, मला नाही यायचंय डिनरला, तुम्ही जा. बेटू, मी आपलं फेवरेट टेबल बुक केलं यार. व्हॉट इज दिस? डॅडू खरंच नको, माझा मूड नाही, प्लीज. सॉरी. ए बेटू यार, असं का? काय सांगू मी सुद्धा. अगं हे सगळं जेनेटिक आहे, जेनेटिक. माझे आणि शशीचे नेमके दुर्गुण घेतले त्या मुलीने. माझा हट्टीपणा आणि त्याचा चिडखोरपणा. नाही पण आम्ही काय आमचे गुण सोडणार नाही. हा, मी तर हट्टाला पेटलेच आहे. हॅलो ऐक, मी तुला फोन करते परत. अगं मी करते म्हंटल ना. बाय. काय ना, तुझ्या लाडक्या लेकीला सरळ केलंस का नाही? हा, मग ट्राय मारला मी, पण मला वाटतं तिने सरळ वागायला पाहिजे असेल ना, तर तुला पण सरळ वागायला पाहिजे. काय काय माहितीये, मला वाटतं ना थोडं अति होतंय आपलं शर्मिला. आता मला पण तो थर्ड क्लास मेकॅनिक आवडत नाही आणि सईची आणि त्याची फ्रेंडशिप पण आवडत नाही. पण ती म्हणते ना की फक्त फ्रेंड आहे, तर असेल ना फ्रेंड. नाही म्हणजे 3 सेकंदाच्या वरती कुठल्याही मुलाने आपल्या मुलीकडे बघितलं तरी सुद्धा त्याला खाऊ का गिळू असं होतं तुला. ती नर्सरीत असल्यापासून कुठल्याही मुलाला तिच्याबरोबर मैत्री करून दिली नाहीयेस तू, आणि आज हे तू बोलतोयस. मी पण थोडं ऍडजस्ट मारायचं ठरवलंय, तसं तू पण कर ना. बघ आता ती म्हणते ना की आपण दाखवलेल्या मुलाबरोबरच ती लग्न करणार आहे. मग राहू दे ना ती फ्रेंडशिप. आणि नाहीतरी कुठे टिकणार आहे लग्नानंतर ती फ्रेंडशिप. तुला कळतंय तू काय बोलतोयस? शशी, ही फ्रेंडशिप जर का टिकली ना तर तिचं लग्न नाही टिकणार. कारण आदित्य बरोबरची ही फ्रेंडशिप तिला हवी आहे, पण सुयश बरोबर तिला लग्न काही करायचं नाहीये. आणि हे दोन्ही हट्ट ना ती रॅपर मध्ये रॅप करून तुला भरवते, आणि तू सुद्धा वेळेसारखा सगळ्याला हो म्हणतोयस रे. शशी, तू खूप भोळा आहेस. नाही म्हणजे सगळेच बाप तुझ्यासारखे बावळट असतात, आणि म्हणूनच ह्या मुली त्याचा फायदा घेतात. तिला आता हे सगळं चुकीचं वाटत असेल, पण एकदा तिचं लग्न झालं आणि ती सासरी गेली आणि सुखाने नांदायला लागली ना, की मग तिला कळलं तिची मम्मा कशी बरोबर होती. ते पुढचं पुढे ग, पण आता ना पुढे वगैरे काही नाही. आत्तापासून लक्षात ठेव, तिच्या कुठल्याही नाटकांना भरीस पडू नकोस, तिचे लाड करू नकोस. आतापर्यंत आयुष्यात जर का तू आमच्या दोघींच्या मध्ये पडला नसतास ना, तर वेळेस तिच्या 2 मुस्कटात दिल्या असत्या. ही असली भाषा करायची नाही शर्मिला. माझ्या मुलीला हात लावायचा विचार सुद्धा करायचा नाही. हा, तिच्यासाठी तुला जे काय करायचं ते कर, मी मध्ये पडणारही नाही. पण तिच्या केसाला जरी धक्का लागला ना, तरी मुस्काट फोडायला आणि तोंड रंगवायला तुझ्यापेक्षा जास्तीत चांगलं येतं मला, हे लक्षात ठेव. नाही पण तू हे असं बोलतोयस कारण तू दुखावला गेलायस, आणि सई असं वागते कारण ती दुखावली गेलीये. मी काय तुमच्यासारखी रडणार नाहीये, चिडणार नाहीये, कारण मला चांगलंच ठाऊक बिराजदारांच्या या दुखण्याला एक व्यक्ती कारणीभूत आहे, आणि ती म्हणजे आदित्य कश्यप. डायल केलेला नंबर यावेळी स्विच ऑफ आहे. डायल केलेला महत्वाचं बोलायचंय, फोन उचल. सई बिराजदार, अहो तुम्हाला सॉरी म्हणायचंय, तेवढं ऐकायला तरी फोन उचला आता. अरे 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 आदित्य कश्यप, काय डोक्यावर परिणाम झालाय का काम करून तुमच्या? अरे 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 खेळणी कसं होणार तुमचं? बघू दे बघू दे, काय खेळणं आणलंय तुम्ही, बघू दे. या हो. अरे
एवढी मोठी तिजोरी बरोबर घेऊन फिरणारा माणूस मी माझ्या आयुष्यात कधी पाहिलाच नाही ना, त्यामुळे माझी जरा गल्लत झाली. वा, भरपूर धनदौलत असेल ना याच्यामध्ये, तुमच्या 7 पिढ्यांनी कमावलेली. जोशी सर प्लीज. प्लीज म्हणताय आणि तेही रागाने. ऐपत नाही आहे तुमची या कंपनीत माझ्यावर आवाज चढवून बोलायची. मी आवाज चढवत नाहीये सर. खाजगी गोष्टींची मस्करी करण्याचा काही अधिकार नाहीये तुम्हाला. अहो, तुमचा पगार किती, तुम्ही बोलताय किती? किती आहे पगार? नाही, अजून झाला नाही ना म्हणून विचारतोय. झाला असता तर त्याच्या हिशोबाने कमी जास्त बोललो असतो. पुरे, या कंपनीच्या कारभारावर तुमची विशेष टिप्पणी ऐकायची नाहीये मला. माझे पर्सनल गोष्टींबद्दल तुमची विशेष मतं ऐकायची नाहीयेत मला. खूप बोललात. कामात लक्ष घाला जरा. मोबदला मिळायला हवाय ना, का नकोय? अरे वा, मोबदल्याचं नाव काढतात क्षणी सुतासारखे सरळ झालात तुम्ही. शाबास. असे शहाण्यासारखे वागणार असाल ना, तर या दानपेटीमध्ये थोडस दान टाकायला काही हरकत नाही. सर काय करताय? दानपेटीत एकदा पैसे पडले ना की ते देणगी मागणारच होतात. हो, अरे खरोखरच तुझे पैसे आहेत ते. रिएम्बर्समेंटचे पैसे आहेत. तुझा प्रवास भत्ता आणि ही रिसीट. तुझा पगार जमा झाल्याची. अभिनंदन. थँक्यू सर. या कंपनीत 1 महिना टिकलात आपण. आता पुढे किती दिवस टिकताय ते बघूया. जसा हा 1 महिना टिकलोय तसे पुढचे अनेक महिने, वर्षानुवर्ष टिकेल. काय आदित्य ग्रुप ऑफ कंपनीशी माझं नावाचं नातं आहे ना. सही बिराजदार. तुम्ही पिगी बँक काय दिलीत? पैसेच यायला लागले एकदम. एवढ्या पॉवरफुल बेस्ट विशेस देणाऱ्याला पर्सनली. का हुआ सर जी, कोई तकलीफ? तकलीफ ही तकलीफ चाचा. तर काय सांगू तुम्हाला. लगता है सबका ही दिन खराब चल रहा है. सबका म्हणजे? आप कहाँ सुनेंगे गरीब की कहानी. सांगा ना काय झालं. काही प्रॉब्लेम आहे का? पगार कम और खर्चे ज्यादा. एक तो महंगाई आसमान छू रही है और हमरे जैसा गरीब आदमी वही के वही है. घरोघरी हाच प्रॉब्लेम आहे चाचा. हमको तो आदत हो चुकी है ऐसे जीने की, लेकिन बिटिया के लिए बुरा लगता है सर जी. उनको पढ़ाई लिखाई के हम आपके जैसा बनाना चाहते हैं, लेकिन लगता है वो सपना भी सपना ही रह जाएगा. 4 दिन से एक किताब वहां मांग रही है, केवल 50 रुपया का. वो तक हम नहीं दे पा रहे हैं तो उनका पढ़ाई का बाद का खर्चा हम कैसे उठाएंगे. चाचा अरे खूप नाही आहेत, पण तुमच्या मुलीसाठी सगळी पुस्तकं घेण्यासाठी पुरेसे आहेत. लेकिन सर जी चाचा, माझ्या पहिल्या पगारामधून जर एखाद्या छोट्या मुलीचं भविष्य सुधारणार असेल, तिला शिकता येणार असेल तर मला जास्ती आवडेल. अरे सर जी, पहले पगार से आप अपने लोगों के लिए कुछ लीजिए. मैं तो पराया आदमी हूँ. कोण म्हणतो तुम्ही परक्यात? चाचा, आप भी तो हमारे अपने हो. आपने तो पुराने साहब की याद दिला दी. आदित्य ग्रुप ऑफ कंपनी के पुराने मालिक, वो भी बिल्कुल आप ही की तरह थे. खुद से पहले लोगों की सोचते थे. मुझे तो लगता है उन्होंने आपको देखकर इस कंपनी का नाम आदित्य रखा है. चाचा, आप भी ना. आम्ही माझ्याच आई बाबांना भेटल्याचं कधी आठवत नाही. तुमच्या मालकांना कधी भेटणार. असो, तुम्ही आजच्या आजच तुमच्या मुलीची सगळी पुस्तकं आणा आणि अजून कधीही मदत लागली तर मला सांगा. जमेल तेवढी मदत करेन. चला.
पहिला पगार झालाय आदित्य, आता मामांसाठी काहीतरी घेतलं पाहिजे. बंधूचे पाय हल्ली वरचेवर फार दुखतायत. पाय शेकण्यासाठी जर तू काही आणू शकलास तर. ते भाईचं बघ, तो उन्हातानातून वणवण वणवण भटकत असतो. जमलं तर त्याला एखादा चांगला बऱ्यापैकी गॉगल घेऊन. खर्च करायचाच असेल ना तर दादावरती कर. अरे गेल्या 6 वर्षात त्यांनी एकही नवीन शर्ट घेतलेला नाही. घेणार, सगळ्यांना सगळं घेणार. सईला सुद्धा काहीतरी घ्यायला हवं, तिचाही राग जायला हवा ना. पण काय घेऊ? बुके, माझ्या लग्नाचं रिसेप्शन आहे हा, आणि तूच बोललेलास ना मी रातराणीसारखी स्पेशल आहे म्हणून, आणि तू मला गुलाबाची फुलं देतोय. चॉकलेट लहान आहे मी आता, आणि दादा मामाच्या हातचे मोदक खाऊन या बाजारातल्या फालतू गोष्टी आवडेनाशा झाल्या आहेत मला. साडी, आणि मला आप्पांनी मला सांगितलंय की जीन्स वापरत जा म्हणून, तेच चांगलं दिसतं मला. त्यामुळे ही साडी मागातली आहे, तो दुकानदार परत नाही घेणार. आता हिला मनवायचं तरी कसं, आणि गिफ्ट घ्यायचं तरी काय? काहीतरी घ्यावंच लागेल. आणि आता स्वप्नात नाही, थेट जाऊनच भेटायला हवं. हे बघ चंदू, बेटू दिवसभर रूम मध्ये आहे आणि तिने दरवाजा आतून लॉक केलाय, आणि मी तिकडे हॉटेलमध्ये टेबल लॉक केलंय. त्यामुळे मला डिनरला जावंच लागणार. बेटू रूम मधनं बाहेर आली नाही आली, तिला काहीतरी खायला द्यायचं, कारण माझी बेटू अख्खा दिवस उपाशी आहे. आणि तिने खाल्लं की मला सांगायचं, कारण ती जोपर्यंत खात नाही तोपर्यंत मी तिकडे काही खाणार नाही, फक्त घेणार. मग शेंगदाणे काय उपवासाचे छान असतात. चंदू, तिचं खाणं पिणं अजिबात महत्वाचं नाहीये. महत्वाचं काय आहे की ती तिच्या खोलीत आहे आणि तिने दार आतून लॉक केलंय. तेव्हा तू सगळ्या खिडक्या बाहेरून लॉक कर, म्हणजे ती बाहेर पळून जाऊ शकणार नाही. ही खबरदारी घ्यायची तुला, ओके? काय करते तुम्ही? तुम्ही म्हणजे सॉलिड डेअरिंग बाजात. अहो, आमच्या मालकांना आणि मालकीणबाईंना कळालं तर वाट लागेल. हा, आपण काळजी करू नका, दोघंही बाहेर गेलेत ते आता. ते मी बघितलंय म्हणूनच आता. हा, मग आता इथे कशासाठी आलात? मला भेटायला? ही कॉमेडी करायची वेळ आहे का चंदू काका? नाही सॉरी, पण आतमध्ये ट्रॅजेडीचा माहोल आहे. हो, एक तुम्ही काम करत आत जा आणि तिला सांगा मी आलो. मग बघा तिचा मूड कसा बरा होतो ते. तुम्ही 2 मिनिटं थांबा, मी 2.5 मिनिटात आलो. सई ताई, ताई साहेब, अहो ऐका ना, दार उघडा ना. काय चंदू काका, हे बघा माझा मूड ऑलरेडी खूप खराब आहे. पटापटा काय ते बोला. अहो त्याच्यासाठीच तर ते आले, तुमचा मूड ठीक करायला. कोण आलंय? आदित्य दादा आलेत. त्याला सांगा मला त्याच्याशी बोलायचं नाहीये. अहो पण ऐका ना ताईसाहेब, अहो त्यांना बोलायचं नाहीये. तिला म्हणा बोलायचं नाही तर ऍटलीस्ट बाहेर तरी आहे. त्याला सांगा मला त्याचं तोंड बघण्यात काही इंटरेस्ट नाहीये. ठीक आहे, तिला म्हणा माझा चेहरा नको, पण तुझा चेहरा तर दाखव. माझा चेहरा बघायला ना त्याला आयुष्यभर दारातच थांबावं लागेल. थांबेन, हवं तर एका पायावरती उभं राहून तपश्चर्या कर. कधी ना कधीतरी देवी प्रसन्न होतीलच ना. मी देवी नाही, राक्षसने राक्षस आहे. फाडून खाऊन टाकून त्याला. हरकत नहीं, दोस्ती के लिए मैं जान भी दे सकता हूँ. जान देण्यापेक्षा घरी जा म्हणावं. त्याच्या लाडक्या मामांचा जीव वर खाली होत असेल ना. मामांची एवढी काळजी आहे आणि माझी नाही. माझी नाही, माझी नाही. वय झाली आहे त्यांची म्हणून म्हंटल. अरे वय तर इथं माझंही व्हायला लागलंय. इथे दारातच उभं राहून म्हातारपण येणार आहे मला. आणि मग केस पिकायला लागतील, हात थरथरायला लागतील, पाठ अशी वाकायला लागेल. म्हातारपण फार वाईट ग. म्हातारपणी एकटा पडेन मी, आणि एकटेपणी म्हातारपणी जर माझ्या जीवाच्या काही बरं वाईट झालं तर मग तुला कसा वाटेल ग परी?
झालं तुझं? नाही आहे थोडंसं करू का? बास. हे बघ, मला तुला भेटायचं नाहीये. आज नाही, उद्या नाही आणि कधीच नाही. तू तू चालता हो इथून. जस्ट गेट लॉस्ट. सई